नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो पंच परमेष्ठी भगवान की जय। जीवनातील आनंदरस भोगण्याची कला, पान नंबर 20 झालं की कलाकार आहे, सुंदर नक्षीकाम करतो, विश्व स्वयंभू आहे। 21 वरचं खालचं पॅराग्राफ पण झालं, 20 वरचं पहिला पॅराग्राफ झालं की ते पण स्वयंभू आहे। सेकंड पॅराग्राफ ते झालं नाही का? ज्ञानी तर हे विश्वाचे स्वरूप स्वयंभू आहे हे जाणून परजगताचे कर्तृत्व घेण्याची धडपड करतच नाही। वाची छान जोरात। मित्र सतत कल्पनेचे लोभाच्या भोंगळ्यात अनेक रूपे निर्माण करतो की ते विश्व स्वयंभू नसते तर बरे झाले असते। काय सांगायला लागले? विश्व स्वयंभू आहे हे जाणून कोणाचं आपण कर्तृत्व घ्यायला जाणार नाही। म्हणजे स्वयंभू म्हणजे काय? स्वतः बनलेला आहे, त्यामुळे तिथं कोणी कोणाचं करता नाही आहे, म्हणून आपण तिथं कोणाचं कर्तृत्व घ्यायला जाणार नाही जेव्हा हे समजलं। पण अज्ञानी तर सतत हेच मानतो की मी दुसऱ्याचं करतो, म्हणून विश्व स्वयंभू नसते तर बरे झाले असते असं तो म्हणतोय। तुला सर्दी झाली काय? माझी कारण नवीन नवीन वस्तूंचा शोध लावणारा मी मोठा सायंटिस्ट संशोधक, गोरगरिबांना धन देऊन पूर्वी नसलेली श्रीमंती करणारा मी, म्हणजे त्या अज्ञानीची मान्यता काय आहे? मी करता आहे अशी मान्यता आहे ना। मग कोणाचं काय करतो? सगळ्यांचं सगळं करतो असं तो मानतो। सायंटिस्ट म्हणतो मी संशोधन करतो आणि नवीन नवीन मॉलिक्यूल काढतो, नवीन काहीतरी इन्व्हेन्शन काढतो असं तो म्हणतोय, म्हणजे मी तयार करतो अशी त्याची मान्यता। पण आहे ते त्याला समजलं हे नाही समजत आहे। काय म्हणले? तसंच आहे ते आत्ता समजलं त्याला वाटतं मी शोधलं, मी नवीन तयार केलं, पण ते नवीन तयार केलेलं नसून तसंच आहे। मग गरिबांना धन देऊन मी श्रीमंत केलं का नाही केलं? मी दान केलं तर तो श्रीमंत झाला, मग मी केलं का नाही त्याला श्रीमंत? हां, तुमची भले इच्छा असेल, जसं काय सांगितलं, म्हणजे तुम्ही दान द्याल की, पण त्याला जर ते फलित होणार नसेल ना, त्याच्या जर नशिबात नसेल ना, काय केलं तरी सुद्धा त्याला मिळत नाही। जसं काय सांगितलं की एक आई वडील असतात, त्यांची मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर त्या जावयाकडं धन नसतं फार, म्हटल्यावर त्याला फार वाटायचं त्या वडिलांना त्या मुलीच्या की आपण त्यांची मदत करावी, पण ते आई म्हणायची तुम्ही त्यांचं पुण्य असेल तरच मदत करून उपयोग होणार आहे, नाही तर उपयोगच होणार नाही। ऐकायला येतं का नाही? नाही तर जवळ या। काय म्हणले? जावयाचं पुण्य असेल तर तुम्ही केलेली मदत त्याला फलित होईल, न करता सुद्धा त्याला प्राप्त होईल, आणि नसेल पुण्य तर तुम्ही किती खटपट केला तरी कुठल्याही जीवाचं कल्याण करू शकत नाही असं ती आईसारखं सांगत असते। पण ह्यांचे भावसारखं असतात की आपण त्यांना मदत करू। तर त्यांनी एक दिवस असंच परोक्ष काय केलं, लाडू असतात ना, त्या लाडूमध्ये हिरे घालून, रत्न घालून, असं मोहरा घालून ते डब्बा पॅक केला आणि तो नेऊन मुलीला भेटायला म्हणून गेले होते। आणि मग गेल्यावर त्यांच्या घरी तो डबा भेट म्हणून दिला त्यांना। त्यांचे भाव काय होते ते उघडून बघितल्यावर त्यांना ते मोहरा मिळतील किंवा काय सोन्याचे सिक्के असतील ते मिळतील आणि ते धनिक होतील। तर नेमकं झालं काय की घरामध्ये नाही, ते जावयाला भेटले होते वाटतं, आणि मग जावयाला त्यांनी ते दिलं, कोणी? सासऱ्यांनी जावयाला ते मिठाईचा डबा दिला आणि सांगितलं की हे घरी नेऊन द्या सगळ्यांना, घरात पाहुणे आलेत तुमच्या तर। मग तो घेतला ते आणि निघाला। तर रस्त्यात काय आठवलं त्याला, म्हणले एवढे जण घरामध्ये आहेत, एवढीशी मिठाई कुठं पुरणार आहे? म्हणला त्याच्यापेक्षा ही मिठाई मी विकतो। जवळच दुकान होतं हलवाईचं, म्हणला पैसे घेऊन जातो, काहीतरी जास्त चीज दुसरी घेता येईल। तशीच ती मिठाई त्यांनी काय केली, हलवाईच्या दुकानामध्ये विकली, आणि त्याचे पैसे काय आले ते घेऊन तो घरी गेला, काय सामान त्याला पाहिजे होतं ते घेऊन। आणि मग दुसऱ्या दिवशी असंच काहीतरी प्रसंग झाला आणि सेठानी म्हणाली की
आपल्यासाठी काहीतरी घरी घेऊन या खायला, असं कोण येणार आहेत पाहुणे असं म्हणून. तो त्याच हलवाईच्या दुकानात गेला, तोच डब्बा त्या सासऱ्यांच्या हातातनं घरी आला. आणि काय झालं, उघडल्यावर काय दिसलं, मग त्या सासऱ्यांनी असं डोक्याला हात लावून घेतला का. मग त्यावेळेस तिथं सांगितलं बायकोनी, बघा मी म्हणलं होतं ना त्याचं पुण्य असेल तर त्याला मिळणार आहे, नसेल ना किती खटपट करा ते मिळत नसतं. म्हणून कोणाला मी श्रीमंत केलं हा अभिमान नको. मग तिथं कर्तृत्व घ्यायला जातो तर चुकलं. पुढं, मुला मुलींचे शिक्षण पोषण करणारा मी, माझ्या आज्ञेने गावाची पान करणार. जोरात वाच भैया. माझे एवढे पुण्यकर्म आहे की ते कर्म मला चांगलेच फळ देते आणि वैभवशाली म्हणून माझी जगात कीर्ती होते. ईश्वराने माझ्या वाट्याला चांगली शिदोरी दिली आहे, त्यामुळे मी सुखी आहे. अशा अनेक कल्पनांनी आपणच विश्वाचे निर्माते अशा थाटात जगतो. म्हणजे मीच सगळ्यांचं चांगलं करणारा, मी सगळ्यांकडे लक्ष ठेवणारा, मी सगळ्यांना सुखी करणारा, अशी सगळी कोणाची मान्यता असेल तो म्हणतोय की विश्वाचा निर्माता मीच आहे. जसं की कोणी काय नेता असेल किंवा काय तुमच्या वॉर्डचा प्रमुख असेल, त्याला काय वाटतंय मी करतोय म्हणून सगळं चालू आहे. किंवा काय म्हणले PM कोण आहे, ऑब्वियसली हां. तर भरपूर पाऊस झाला, कोणाचं पुण्य, मोदीचं पुण्य असते माहिती का तुला. म्हणजे लोक काय म्हणणार, ह्याच्या राज्यामध्ये सगळं सुकाळ आहे, रस्ते सगळे चांगले झाले, काय तुमचे हायवे झाले, म्हणते काय त्या भाजपचं पुण्य. आणि मग समज कुठं खड्डे पडले, कुठं ते पूल पडले, कुठं ते ॲक्सिडेंट झालं, कोणाचं पुण्य. आता ते पुण्य राहिलं का. मग ते माझं म्हणत नाही, जे चांगलं झालं हां ते काँग्रेसने केलं. भांडतील बरं का कोणतरी. म्हणजे असं कोण करता आणि धरता नाही. पण ते जर समज भाजप पडला असता आणि काँग्रेस आला असता आणि कुठं खड्डे पडले असते ना, तर मग भाजप काय केलं असतं माहिती का, माझ्या राज्यामध्ये सगळं छान होतं आणि आता महाराष्ट्रात तर काँग्रेसच आहे, हो ना. आणि मग काँग्रेस आहे रे भैया महाराष्ट्र, सोलापुरात आहे. हां सोलापूरमध्ये आहे असं मी ऐकले, बाकीचं लय माहीत नाही. तर ते त्यांनी काय म्हणणार, मग आमच्या वेळेस सगळं चांगलं होतं, बघा तुमचं पाप. म्हणून करता कोणीही नसतो, विश्वाचा निर्माता मी नाही, हे भाव सतत ठेवा. माझा भावी. परंतु जोरात वाचायचं. परंतु वास्तविक पाहता जग स्वयंभू नसते, तर त्याचा कोणीतरी एक करता धरता हरता ठरेल असे असते. तर एक उच्च दुसरा नीच, एक सुखी दुसरा दुखी, अशी विषमता दिसून आली नसती. काय कळलं विश्वाचं तुम्हाला? कळायचं का वाचा बरं का. काय कळलं सांगा. म्हणजे जगाला कोणी बनवलेलं नाहीये, ते नसते. स्वतःच हे आहे. जर स्वयंभू नसते तर म्हणजे कोणीतरी बनवणारा असतं तर मग कोणाला सुखी, कोण दुखी, कोण म्हणजे करणारा, कोणी असं उच्च कोणी नीच, असं केलंच नसतं. असं भेद झालाच नसता. सगळे हे झालं असतं. सर्व अशी समान विषमता दिसले त्यांनी असते. सांगितलं की अशी विषमता दिसून आली नसती, सर्व समान दिसले असते. कारण प्रत्येकाचे भाग्य किंवा स्वभाव कोणीतरी निर्माण करणारा आहेच, तर कमी जास्त कशाला द्यावयाचे. जर तसं नसतं तर मग असं कमी जास्त कशाला दिला असतं. जर देवच करणारा असतो कोणाचा तर किंवा सगळ्यांनी ईश्वर सारखंच असता दिलं तर असतं. सगळ्यांना सुखीच केलं असतं, कोणी दुःखी झालं नसतं, कमी कोणाला रिपीट द्यावी लागली नसती एक्झाम. एक जण सुखी एक जण दुःखी असं झालं असतं का. सगळ्याला 100 आउट ऑफ 100. मग सगळे शाळा बंद. पण शेवटी पाप पुण्य प्रत्येकाचं तेच म्हणूनच सांगायचंय करता तुम्ही तुमचे आहात, देव नाही आहे कोणी कोणाचा करता नाही. म्हणजे ते असं जायचं सरळ तर असं गोल फिरून जाण्यापेक्षा काय उपयोग असं सांगतायत. आणि सर्व संसारी किंवा मुक्त झाले असते. संसारीमध्ये सुद्धा सर्वांची एकच गती, एकसारखे शरीर, समान रंग रूप झाले असते. परंतु ही समानता एका कुटुंबात सुद्धा दिसत नाही, तर विश्वात कुठून असणार. म्हणजे आपल्या कुटुंबात सुद्धा एकसारखंपणा नाही तर विश्वात एकसारखंपणा कसं राहणार.
नाही आहेत का तुमच्या कुटुंबात सगळे 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 सारखे वेगवेगळेच आहे भिन्न. आता शरीर सगळ्याचे परिणाम किती भिन्न आहे. जो ते शरीर भिन्न असू देत पण सगळ्यांचे कर्म उदय त्यांचं पुण्य पाप सगळं भिन्न भिन्न आहे. जो परिपूर्ण असतो तो दुसऱ्याला निर्माण करू शकत नाही व स्वयं दुसऱ्याची अपेक्षा ठेवत नाही. कारण जो देणारा ईश्वर आहे तो तरी परिपूर्ण आहे का? मुळीच नाही. काय म्हणलं सांगा काय म्हणलं? म्हणजे ईश्वर आहे तो काय परिपूर्ण आहे का? मुळीच नाही. तो काय कुणाला देणारा नाहीये. आपापल्या पाप पुण्य कर्माच्या उदयातच आपल्याला जे काय मिळते ते. ईश्वर परिपूर्ण का नाही? तो कुणाचं काय करू शकत नाही. नाही ते करतेच म्हणतात ना. मग त्याला सांगतोय आपण की असं कोण देणारा वगैरे असतो तर तो परिपूर्ण नसतो. जो परिपूर्ण असतो त्याला कोणाला द्यायचे आणि घ्यायचे भावच राहणार नाहीत. द्यायचे भाव झाले निर्माण कुठं करतो. हो की पण त्यांच्या भाषेतच त्यांना खंडन करायचं आपल्याला. त्यांनी त्यांच्या ईश्वराला मानलं ना की तो परिपूर्ण आहे. मग त्याला आपण आपल्याला सांगायचं की परिपूर्ण असतो तर दिला नसता कोणाला. म्हणजे कोणाबद्दल अनुराग झाला नसता कोणाबद्दल द्वेष झाला नसता. मग सगळ्यांना द्यायला पाहिजे दिलं तर. जसं ती सुनबाई बसली होती तपस्येला. शिवाला प्रसन्न करायचं होतं तिला म्हणून आपलं ती जाऊन जंगलमध्ये तपस्या करायला बसली आणि रात्रंदिवस शिवाचं जाप करती. मग शिव आता काय म्हणायचं बायकांच्या समोर चालत नाही. म्हटल्यावर ते प्रसन्न झाला आणि समोर आला. म्हणला सांग तुला काय पाहिजे. मग तो म्हणला मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे तुला काय पाहिजे ते माग. पण तिचे भाव माहिती असतात त्याला. मग ती म्हणती खरंच तुम्ही मला देणार मी काय मागेल ते? हो म्हणतो देव तुला काय मागेल ते मी तुला देणार पण माझी एक अट आहे. काय? तू जे मागणार ना त्याच्यात डबल तुझ्या सासूबाईंना देणार. आता काय मागणार सांग सुनबाई. त्या सासूबाईला खिजवण्यासाठी तर येऊन तपस्या केली. मी तपस्या करायची मी सगळं मिळवायचं आणि माझ्यापेक्षा डबल सगळं सासूबाईला उगीच तपस्या न करता. लय राग आला तिला. मग म्हणला तुला 3 वर देतो मी. तुला काय मागायचं ते माग पण तुला जे देणार त्याच्या डबल सासूबाईला मिळणार. आता काय काय मागायचं सांग. विचार केला तिने म्हणली 1 लाख सुवर्ण मोहरा मागू. म्हणली नको बायको सासूबाईला 2 लाख मिळतील. नाही बाबा नको म्हणले आपल्याला. काय मागायचं मग? तर तिने सांगितलं म्हणली माझ्या सासूबाईचं घर समोर असते आणि तिचं समोर असते बरं का. तुमच्यात कुठं आहे? एकाच घरात आहे ना. तर ती म्हणली माझ्या घराच्या समोर 1 खड्डा कर. काय झालं सासूबाईच्या घरासमोर 2 खड्डे. काय मागतात देवा याच्यासाठी तपस्या करायला गेलती का? पण अशी तपस्या करतो आपण. मग त्या सासूबाईच्या घरासमोर 2 खड्डे झाले. मग तिने मागितलं दुसरा वर. म्हटली माझं 1 डोळा फोड. कसले सुना असते अजून म्हणून लग्न करायला जाऊ नका. तर ते काय झालं सासूबाईला तिकडं बिचारी फुकट तपस्या न करता कोणाचं वैर न फेडता काय झाले तिचे 2 डोळे गेले. आता 3रं वर मागायचं होतं. काय मागितलं असेल? ती म्हणाली मला कसलं डेंजर मला माइल्ड अटॅक येऊ दे. काय झालं सासूबाई न मारताच मेली. म्हणजे असं डोकं कुठं चालवतो. असलं शिकवतो शाळेत तुला मी. होय बरं. म्हणजे अशी विचारसरणी असताना तो ईश्वर देतो असं कसं म्हणायचं? मग कोणाबद्दल तरी अनुराग राहिला कोणाबद्दल तर द्वेष राहिला. म्हणून असा ईश्वर परिपूर्ण नसतो. हे सांगितलं आपण त्याला. प्रत्येक जण स्वतःच्या आधाराने राहतात म्हणून विश्व स्वयंभू आहे हे समजणे महान शांतीचे कारण आहे. म्हटलेच आहे सबके पल्ले लाल है लाल बिना कोई नहीं. याते कंगाल भया गांठ खोल देखी नहीं. हो टच मी नॉट आहे तुम्ही तिथं खाली. सबके पल्ले लाल है लाल बिना कोई नहीं. सर्व पदार्थ आपापल्या गुणांनी परिपूर्ण आहेत. केवळ याकडे
आमचे लक्ष नसते. या ते कंगाल म्हणजे म्हणायचंय सगळ्या द्रव्यामध्ये समान गुण आहेत. सबके पल्ले लाल आहे म्हणजे सगळे जीव समान आहेत. लाल बिना कोई नाही म्हणजे कोणी गुणांच्या शिवाय नाही आहे. सगळे जरी कोणी ढ आहे म्हणता असं नाही, ते एक म्हणजे उपलक्षणात्मक दिलाय. असं सगळ्यांचे गुण समान आहेत, सगळे जीव समान आहेत. त्या गुणांशिवाय त्यांच्या स्वतःच्या विशेषतेशिवाय ते कुठलेही जीव नाही आहेत. म्हणजे भलेही कोणी ॲबनॉर्मल असेल, कोणी मतिमंद असेल, तरीसुद्धा ते गुणवान असतात. कसं आहेत ना गुण, त्यांची अभिव्यक्ती वेगळ्या प्रकारची असती. एवढंच बघितलं ना तारे जमीन पे काय केलं. मुलंसुद्धा हुशार असतात, फक्त त्यांची सचिन तेंडुलकर सगळ्यात बिचारायचं काय म्हणायचं ख्याती केलेत का कुख्याती केलेत कोणाला माहिती. 10वी नापास करून तेच की त्याचं कसं ते दाबलं गेलं लगेच तिकडचं. नाही तर तुम्ही आपल्या पोरांचं असं झालं तर किती म्हणजे आपण हर्ट करून घेणार की नापास झाला, फेल झाला किंवा तो पुढे नाही शिकला वगैरे. तर सबके पल्ले लाल है लाल बिना कोई नहीं, याते कंगाल भया गाठ खोल देखी नाही. तू तुझ्या गुणांकडे कधी बघितला नाही, तुझं स्वरूप कधी तुला दिसलं नाही, त्यामुळे तू कंगाल झालायस. माझ्याकडं काय नाही आहे हो, सगळं आहे. जसं सिद्धांकडे आहे ना तसं सगळं माझ्याकडे आहे, पण मी कधी स्वतःला बघितलंच नाही, ओळखलंच नाही. म्हणून मी अजून स्वतःला काय समजतोय, दीनहीन समजतोय, मनुष्य, दुःखी, संसारी समजतोय. परत वाचा. सर्व पदार्थ आपापल्या गुणांनी परिपूर्ण आहेत. केवळ याकडे आमचे लक्ष नसते किंवा आजपर्यंत याची ओळख करून घेतली नाही. त्यामुळे देही अशी याचना, अर्थातच द्या अशी परद्रव्याविषयी आकुलताच होत राहिली. अनंत गुणांच्या वैभवाचा स्वामी व्यवहार नयाने हीन दीन होऊन राहिला. काय कळलं तुम्हाला? आजपर्यंत तुमच्याजवळ काय वैभव आहे हे माहीत नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याकडं हे पाहिजे ते पाहिजे अशी मागणी करताय. परद्रव्याविषयी आकुलता करतोय, पराचा स्वामी बनण्याचा प्रयत्न करतोय. पण मी अनंत वैभवाचा स्वामी असताना स्वतःला दीनहीन समजतोय. प्रत्येक जीवाच्या या वैभवाची तुलना कोणत्याही परद्रव्याशी करता येत नाही. तरी देखील या अंतरंग वैभवाला विसरून परवैभवात रमतो व थोडी प्रतिष्ठा वाढली, विशेष कलेमध्ये प्रावीण्य मिळाले की समजतो मी या वस्तूची निर्मिती केली नसती तर जगाला त्याचा भोगच मिळाला नसता. मागासलेली जनता दुःखीच राहिली असती. अशा खोट्या कल्पना अज्ञानीच करतो. काय कळलं? म्हणजे जर मी असं केलं नसतं तर दुसऱ्याला तसं म्हणजे काहीतरी मला समजा कशामध्ये तरी म्हणजे दिव्याचा शोध लावला, जसं मी दिव्याचा शोध लावलाच नसता तर सगळे अंधारातच राहिले असते. असं कोण म्हणणं? आपण ज्यांनी शोध लावला ते कोण शोध लावला होता? परवाच लावला की दिव्याचा शोध आपण कोण लावला? दिवा बल्ब कोण शोध लावला? एडिसन. तर त्या एडिसननी असं म्हटलं असतं की मी शोध लावला म्हणून सगळं जग उजळलंय, नाहीतर सगळ्या अंधारात खितपत पडला असता तुम्ही. असं गर्व केला असता तर त्याला महानता मिळाली नसती उलट. तर म्हणून सांगतायत जर मला एखाद्या कलेमध्ये प्रावीण्य मिळालं समजा आणि मी ते ओरडून सांगायला गेलो तर त्याला व्हॅल्यू नसती. तुम्ही तुमचं प्रावीण्य मिळाल्यावर जगाला समजू दे तर ते जग तुम्हाला उचलून धरतं. काय कळलं? काय म्हणलं? तुम्हाला समजा एखादी डिश मस्त बनवता येते, थांबा जरा मी सांगते, आणि तुम्ही ती घेऊन सगळ्या घरामध्ये फिरला समजा मी केली बरं का एकदम बेस्ट केली आहे, माझ्यासगळं कोणालाच येत नाही असं म्हटलात ना, शेजारची एक जण तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही. आणि तेच समजा कोण तर चुकून घरी आलं होतं आणि तुम्ही खाऊ घातलं ना, सगळ्या घरात जाऊन ते जाऊन सांगाल की ही बाईला छान करते बरं का. म्हणजे मला काही खाऊ घातलं नाही त्यांनी, मी आपलं सांगायला म्हणजे खाऊ घातलं तर मी प्रवचनातच सांगते. म्हणजे असं लय जणांचं नाव घेतो आम्ही. करणारे छान असले की मग सगळ्याला सांगायचं. म्हणजे जर मी सांगायला गेलो की माझ्यामध्ये अशी गुणवत्ता आहे तर त्याला व्हॅल्यू राहत नाही. मग मी करता बनायला जातो हे सांगायला लागलेत.
मी या वस्तूची निर्मिती केली नसती तर जगाला त्याचा भोगच मिळाला नसता. मागासलेली जनता दुःखीच राहिली असती. अशा खोट्या कल्पना अज्ञानीच करतो, मी नाही करत. परंतु ज्ञानी तर वस्तूचे स्वरूप जसे आहे तसे स्वीकारतो. म्हणून विश्व अनादि अनंत स्वयंभू आहे या अकाट्य सिद्धांतावर दृढ राहतो. म्हणजे ज्ञानीला समजते की वस्तूचं स्वरूप काय आहे, अकृत्रिम आहे, त्याला कोणी बनवणारा नाही किंवा बिघडवणारा नाही, म्हणून अनादि अनंत स्वयंभू आहे. 12 भावनामध्ये लोक भावनाचे वर्णन करताना ते मंगतरायजी तुमच्यासाठीच लिहिलेत. करताना म्हटले आहे लोक लोक कसं आहे त्याची चाल चाल, आहे का? ते ह्याचीच आहे ना चाल त्याला. कहाँ गए लोक लोक आकाश माही थिर निराधार जानो, पुरुष रूप कर कटी भये षट द्रव्य न सो मानो, इसका कोई न करता हरता मिटनादी है. म्हणा जीव रूप उद्गलनाचे या में कर्म उपाधी है, पाप पुण्य सो जीव जगत में नित सुख दुख भरता, अपनी करनी आप भरे शिर औरन के धरता, मोह कर्म को नाश मेट कर सब जग की आशा, निज पद में थिर होय लोक के शीश करो वासा. लोकभावनामध्ये सगळ्याचं वर्णन करून सांगितलं. समजण्यासारखं वाचलं असेल तर सगळं समजायचं काय शब्द. लोक अलोक आकाश, लोकाकाश आणि अलोकाकाशामध्ये निराधार ते कसं आहे, स्थिर आहे, निराधार आहे. कशी आहे त्याची रचना, पुरुष रूप कर कटी भये, कटीवर त्याच्या हात ठेवून उभारलेल्या मनुष्याप्रमाणे आहे, ज्याच्यामध्ये की षडद्रव्य नसो माणूस, 6 द्रव्यांनी त्याचं रूप बनलेलं आहे असं माना. दाखवले ना पुढं त्यांनी. असा आकाराचा लोक आहे. इसका कोई न करता हरता, करा ना ट्रान्सलेशन कर. नमो पुस्तक आहे ना आपल्याकडे अजून त्याच्या खाली, घ्या की सेपरेट. काय तुम्हाला देवा सांग भैया काय अर्थ त्याचं. त्याचा कोणी करता धरता नाही. पुढं अमिट अनादि है, मिटणार नाही आहे आणि कधी त्याला सुरुवात नाही आहे. पुढं कोण नाचतंय, मी नाही, तो जीव नाचतोय. मी तर निर्जीव आहे. कुठं त्या कर्माच्या नादी लागून जीव नाचतोय असं सांगायचंय. पाप पुण्य सो जीव जगत में, पाप पुण्याने हा जीव जगामध्ये नित्य सुख आणि दुःख भरत राहतो. आपली करणी स्वतः करतो आणि शिर औरन के धरता, दुसऱ्याच्या डोक्यावर मारतो. काय काय मारता तुम्हालाच विचारायला पाहिजे. खबर फोडता ना, बरोबर. तुमच्या तोंडात नालेलं चांगलं असतंय. म्हणजे आपण करायचं पाप आणि घालायचं डोक्यावर दुसऱ्याच्या. दुकानात बसलो समाधिशान आणि काय तर झालं घोटाळा, काय करायचं, मी नव्हतंच, मला माहीतच नाही, किंवा पप्पाला सगळं माहीत आहे. असं आपण सगळं त्यांच्या डोक्यावर घालून रिकामे. मोह कर्म को नाश मेट कर सब जग की आशा. मोहकर्माला नाश करून सगळ्या जगाची आशा सोडून निजपदामध्ये स्थिर होय लोकके, तर तो जीव काय करतो, लोकाच्या शीश करे वासा. म्हणजे लोकाच्या अग्रभागीवर, डोक्यावर नाही, अग्रभागी, लोकाच्या अग्रभागी तो निवास करतो. वाचन या लोकाकाशामध्ये, अजून जोरात. या लोकाकाशामध्ये सर्व द्रव्ये स्थिर आहेत. प्रत्येक द्रव्य आपापल्या आधाराने राहतात. यास कोणी उत्पन्न करीत नाही व नष्टही करू शकत नाही. सगळं वर्षाचं ट्रान्सलेशन सांगायला जातं तुम्हाला. कमरेवर 2 हात ठेवून
2 पाय पसरून उभ्या असलेल्या पुरुषाच्या आकारासारखा त्रिलोक. दिसला का इथं? हे त्याचे 2 हात, ही त्याची कंबर आणि हे 2 पाय पसरून उभारलाय. अशा मनुष्यासारखा तो आकार आहे त्रिलोकाचा. यामध्ये 6 द्रव्ये असून त्यामध्ये जीव आणि पुद्गलाचा नाच चालू आहे. म्हणजे नाच करतो म्हणजे नाच कोण करतो? पुद्गल नाचते का? जीव नाचते का पुद्गल नाचते? दोन्ही मिळून नाचतात. दोन्ही स्वतंत्र असले तर नाचत नाहीत. म्हणून खरंच की आता ह्याला नाचवा बघूया नाचते का? म्हणजे जीव नाही म्हणून ते नाचत नाही. आणि सिद्ध आहेत ते जीव आहेत, फक्त जीव आहेत. मग ते कुठं नाचतायत? मग नाचतंय कोण? जीव आणि पुद्गल मिक्स होऊन. सगळे जिथं मिक्स व्हायला जातात ना तिथं नाचानाची करतात. पुढं जीवाची अनेक प्रकारच्या नटाची भूमिका चालू आहे. कर्म तर बाहेरूनच आलेली उपाधी आहे. परपदार्थाच्या उपाधीला आपले स्वरूप समजणे म्हणजे मोहच. या आपल्या चुकीचे खापर मात्र दुसऱ्याच्या म्हणजेच कर्माच्या किंवा शत्रू मित्र वगैरे निमित्तांच्या मागे पडतो. म्हणून या विश्वाच्या जगाचा लोकाचा स्वभाव जाणून निश्चयाने आपल्या चैतन्य लोकांमध्ये राहणे कर्तव्य आहे. त्यामुळे व्यवहार नयाने सहजच लोकांच्या अग्रभागी निवास होतो. काय कळलं? जे काही वस्तूचं विश्वाचं स्वरूप आहे ते समजून ज्यांनी स्वतःचा आत्माच माझ्यासाठी लोक आहे असं जाणलं आणि तेच माझं खरं कर्तव्य आहे हे ज्याला समजलं तर तो जीव तसा पुरुषार्थ करतो आणि लोकाच्या अग्रभागी म्हणजे सिद्धशिलेवर विराजमान होतो. त्यांनी काय दिलं लोकाकाशामध्ये? काय काय लिहिलं वाच? सिद्ध लोकच दिसलं तुला? फक्त सिद्ध लोक आहे, इकडच्याला अर्ध लोक आहे. मी परवा काय सांगितलं होतं? ऊर्ध्व सिद्धशिला कशी असती? नाही असू दे की, पण आता ही ह्याला काय म्हणायचं सांगा? काय म्हणायचं भैया? त्रसनाडी म्हणायचं. काळा चित्राने असं लिहा त्याच्यामध्ये. काय हे लोकाकाश आहे, हा ऊर्ध्व लोक आहे असं नाव लिहा. त्यांनी लिहिले तसं. हा मध्य लोक आहे आणि हा अधो लोक आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे आहे लाईन एवढी दिलेली ही एक राजू प्रमाण आहे तो ह्याला म्हणायचं त्रसनाडी. म्हणजे याच्यामध्ये फक्त याच्यामध्येच त्रसजीव असतात, ह्याच्या बाहेर त्रसजीव नसतात. काय म्हणले समजलं का? ही जी हे जे चौकोन आहे ना या चौकोनामध्येच चौकोन आयत आहे त्याच्यामध्येच फक्त त्रसजीव असतात. त्रस म्हणजे कोण? त्रस म्हणजे कोण? त्रास देणारे. त्रस म्हणजे कोण? त्रसजीव म्हणजे कोण? हो की, पण कुठले जीव? किती? 5 टाइप्स आहेत जीवांचे. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. त्याच्यामध्ये त्रसजीव कोण? 2 इंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंतचे सगळे जीव त्रस म्हटले जातात आणि हे एकेंद्रिय म्हटले जातात स्थावर. काय कळलं? जे त्रसनाडी आहे ना तर या त्रसनाडीमध्येच फक्त त्रसजीव असतात. काय वाक्य म्हणले मी? त्रसनाडीमध्येच त्रसजीव असतात. त्रसनाडीमध्ये त्रसच असतात असं नाही म्हणले. काय फरक झाला? त्रसच नाही, एकेंद्रिय पण असतात. हां, काय कळलं? म्हण मी काय म्हणले वाक्य? त्रसनाडीमध्ये अरे वा कळलं तुला? मला वाटलं मलाच कळलं. म्हणजे इथं एकेंद्रिय पण एकेंद्रिय तर सगळीकडे आहेत, त्याला काय बाधा नाही आहे. त्यामुळं म्हण वाक्य मी काय म्हणले? मडकी त्रसनाडीमध्ये कोण असतात? त्रसच असतात असं नाही. म्हणजे तिथे एकेंद्रिय पण असतात की, पण त्रस याच्या बाहेर नसतात म्हणून सांगितलं त्रसनाडीमध्येच त्रस असतात. च फक्त इकडे लावायचं का तिकडं तेवढंच? काय वाक्य घ्या?
त्रसनाडीमध्येच रसजीव असतात. ए असं नाही रे रे, असंच आहे बिग भैया. काय तू जिनवाणी बदलू नको. त्रसनाडीमध्येच त्रसजीव असतात म्हणजे याच्या बाहेर त्रसजीव नसतात. पण असं नाही वाक्य करायचं त्रसनाडीमध्ये त्रसजीवच असतात असं म्हणलं तर चुकलं. कळलं का मामा काय म्हणले? काय सांगा. त्रसनाडीमध्ये त्रसजीवच असतात असं नाही म्हणायचं. बरोबर तेवढंच पकडला तुम्ही. त्रसनाडीमध्येच त्रसजीव असतात, बाहेर नसतात. पण त्रसनाडीमध्ये त्रसजीवच नसतात, स्थावर जीव पण असतात. म्हणजे स्थावर जीव तर सगळीकडे आहेत, त्रसनाडीमध्ये पण आहेत आणि बाहेरच्या साईडला पण आहेत. ते एकेंद्रिय नाही आहेत, समजून घ्या. तर त्यांनी काय केलं, काय विचारलं त्याच्या आधी मी तुम्हाला? बरं, त्रसनाडी कशाला म्हणायचं तर जिथं त्रसजीव राहतात त्याला म्हणायचं त्रसनाडी, त्याच्या बाहेर त्रसजीव. हां, हे विचारत होते मी तुम्हाला. सिद्धशिला कशी काढायची? कशी, कुठून कुठंपर्यंत काढू? कुठून कुठंपर्यंत काढू? वर असेल. अहो तुम्ही चुकीची काढली त्रसनाडी, अशी नाही आमची. हे बघा मी इथं बरोबर आली आहे ना, हे एक राजू आहे. हो की पण ती हो, आमच्या लोका कशाला बदलू नका. कुठं काढू भाभी? सिद्धशिला कुठं काढू सांगा. हातावर नको तिच्यावर दाखवा. हां इथं असतं. हां, करेक्ट. अशी काढायची नाही, वर काढायची. नाही, नाही, मधला वरचा बेस आहे ना त्याला चिटकून. ते नाही दाखवायचं मला. हां, हे एक राजू आहे ना, एक राजू प्रमाण सिद्धशिला नसते. 45 त्यामुळं त्याला कसं दाखवायचं, छोटी दाखवायची, एवढीशी सिद्धशिला आहे. का? कारण एवढीच जागा आहे इथं ज्याच्यातून की मनुष्य मुक्त होऊन वर जातो. ह्या सगळ्यातून जात नसतो मध्य लोकातून. हा मध्य लोक आहे ना, मध्य लोकाच्या फक्त 2.5 द्वीपातूनच मुनी मोक्षाला जातात, त्याच्या बाहेरून नाही. कसं दाखवलं? खाडाखोड केली ना का नाही? हां, म्हणजे छोटं आहे हे दाखवायचं आहे मला. एक राजू प्रमाण नसतं, हे एक राजू आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 45 लाख योजन म्हणजे फार छोटी जागा आहे ज्याच्यामध्ये मनुष्य जीव राहतात आणि तिथून साधना करून ते मोक्षाला जातात. तर हे झालं सिद्धशिला. बाकीचं काय समजलं असं काय तुम्हाला? हे सगळे इथं स्थावर जीवच आहेत हे दाखवले त्यांनी. ऊर्ध्वलोक, मध्यलोक, अधोलोक मी लिहिले की. त्रसनाडी लिहिली. खाली नरक आहे आणि वर स्वर्ग आहे आणि मध्ये काय आहे? खाली स्वर्ग आहे, वर नरक आहे, मध्ये काय आहे? उलट म्हणले ना, जागा आहेस मला वाटलं. काय म्हणले? खाली खाली नरक आहेत, वर स्वर्ग आहे, मध्ये काय आहेत? मध्ये आमचं घर आहे. काय त्यांचं घर सांगायला आमचं घर सांगायचं नाही होय. मध्य लोकात आमचं घर आहे, हो ना. मग ते आमचं म्हणलात ना, म्हणूनच इथं बसलोय. वर गेलो नाही इथून सिद्धशिलेवर, त्या घराला धरून बसलोय. बर, झालं का ते वाचून सगळं? निश्चयाने आपल्याच चैतन्य लोकामध्ये राहणे कर्तव्य आहे. त्यामुळे व्यवहाराने सहज लोकाच्या अग्रभागी निवास होतो. जोपर्यंत मिळाले तोपर्यंत या स्थानात राहतो. मरते म्हणजे काय? तिथं वाक्य आहे ना चित्रात, असं तुम्ही विचारायचं असतं, तुम्ही विचारत नाही. पदर घ्या डोक्यावर. मरते लोक म्हणजे काय? वाचा की, तुम्हाला दिसतंय का नाही? मलाच दिसायला लागलं नाही. मरते लोक लिहिले की इकडच्या साईडला, मध्य लोकांच्या म्हणजे काय? मरते मनुष्य मनुष्य, मरते म्हणजे मनुष्य. मरते लोक म्हणजे मनुष्य लोक. मग तो सगळा मनुष्य लोक नाही आहे, तर तिथं जेवढा 2.5 द्वीप आहे तेवढंच मरते लोक. तात्पर्य हे आहे की, वाचा भाभी. तात्पर्य हे आहे की हो, साऊंड आमच्याकडं. तात्पर्य हे आहे की पानी में नाव रहे मगर नाव में पानी न रहे. मगर में पानी रहे, मगर मगर नाव में पानी न रहे. म्हणजे मगर म्हणजे
म्हणजे हा, म्हणजे या उक्तीप्रमाणे हम दुनिया में रहे मगर दुनिया हम में न रहे. काय म्हणले भैया? हम दुनिया काय नाही समजलं? पाणी में नाव रहे लेकिन नाव में पाणी न रहे, एवढं तर समजतंय पाण्यावर का? नाव असं रहे. हा, पण नावात जर पाणी नावात आलं तर पाण्यात बुडणार. पाण्यात नाव असावी, नावेत पाणी नसावं. तर वैसे ही दुनिया में हम रहे लेकिन हम में दुनिया न रहे, मतलब क्या? मग तुम्ही बुडणार हे सांगायला कुठे संसारात राहतोय तेच. हा, म्हणजे तुमच्या ज्ञानात, तुमच्या डोक्यात, विचारात सारखं दुनियाच आहे. काय ते मोक्ष, ते सिद्ध, तो स्वभाव, ते परमेष्ठी, ते कुठं धर्म, ह्याचे काय विचार आहे? दिवसभर किती विचार करता सांगावं घरी? हां, इथं आल्यावर जबरदस्ती करावं लागायला, पण करता की नाही माहीत नाही मला, पण जबरदस्ती करावं लागल्यावर इथं आहे अर्धा तास 1 तास, तोपर्यंत धर्म. घरी गेल्यावर किती धर्म भैया? लॉक असते, लॉक. धर्माला बंद करून ठेवलेलं असतं. म्हणून असं नको. फक्त म्हणायचं त्यांना विचारात ठेवा, सारखं सारखं पुस्तक घेऊन बसा असं सांगत नाही आहेत त्यांनी. पण सगळं हे जे ऐकलं ना आपण, जे काही शिकलं ते सगळं असू दे ना, ज्ञानामध्ये घोळत राहायचं. खाताना पण खात नाही जाणतोय हे विचार करायला मोबाईल बंद ठेवावा लागतो. हां, असतो ना बंद? का टी व्ही चालू असतो? जेवण करताना काय चालू असतं? तोंड पण बंद असतं का? ते बंद ठेवायचं सगळ्यात पहिला. तोंड बंद करायचं म्हणजे बोलायचं नाही. खायसाठी पण तोंड चालू, फक्त बोलायसाठी बंद, म्हणून मौन घ्यायचं असतं. मग आपण हे नियम करतो ना रोज, काय काय एक करा म्हटले, त्यामध्ये हे पण करू शकतो. मी जेवण करताना म्हण, चलाच आज एक दिवस मी जेवण करताना मोबाईल वापरणार नाही म्हण. ते वापरते त्याला, मी तेच बघायला जाते त्या घरी. म्हण चल आज एक दिवस, असं मी म्हणाले, तू म्हणायचं असतं मी 4 दिवस. चल म्हण लवकर, चल. किती अवघड आहे बघ, त्याला जेवण काढून घ्यायलाच असं वाटायला लागलंय. मोबाईल फक्त तेवढं अर्धा तासासाठी ठेव म्हणलं तर. हां, चल म्हण. हा, मला वाटलं 8 दिवस म्हणतोस. हां, चल. मी जेवताना मोबाईल TV वापरणार नाही, बघणार नाही. हां, लय इमर्जन्सी कॉल आलं वगैरे तर वेगळं, पण नाही तर काय आपल्याला आवश्यकता नसती. लय इमर्जन्सी तुमच्याकडे अजून कॉल येत नसतील. चला, तेवढं ना पॅराग्राफ संपू. तरच विश्वाला जाणण्याचे सार्थक होईल. विश्वाचे स्वरूप अनादी अनंत स्वयंभू आहे. जोरात. यातील प्रत्येक शब्द वस्तू स्वरूपाची ओळख करून देतो. या विश्वाला आदी अंत नाही, तरी देखील नित्य परिवर्तन चालू आहे. आजपर्यंत अज्ञानी जीवाने केवळ अवस्थेचेच परिवर्तनाचेच चिंतन केले, त्यामुळे कालचक्रात रगडला गेला. चक्र फिरते ते ध्रुवाला धरूनच, जाते फिरते ते स्थिर खिळाला धरूनच. कोणतेही यंत्र ध्रुवाला पकडूनच फिरते, परंतु हा जीव मात्र आपल्या शाश्वत ध्रुवाला ओळखत नाही, तर दिसणाऱ्या या क्षणिक अवस्थेला पकडतो. लय फास्ट वाचायला. काय कळलं सांगा, काय काय कळलं? कालचक्र परत वाचून सांगणार ना? विश्वाला आदी आणि अंत नाही म्हणजे सांगितलं अनादी अनंत आहे, आणि स्वयंभू आहे म्हणजे त्याला कोणी बनवणारा नाही. अज्ञानी जीव काय म्हणतो? सतत त्या परिवर्तनाचं चिंतन करतो. जो त्याच्यात ध्रुव राहणार आहे त्याला पाहत नाही. पण जसं ते सांगितलं ना, चक्र असतं त्या कोणाचं, कुंभाराचं चक्र, ते फिरतं तर मध्य असतो तो त्याचा स्थिर असतो. स्थिर नसेल तर ते फिरणारच नाही. सगळं चाक फिरायला लागलं तर इकडं तिकडं जाईल ते. मग ते स्थिर असतं म्हणून त्या बाजूनी ते फिरत राहतं. मग तसं सांगितलं, द्रव्य ध्रुव आहे आणि त्याची पर्याय कशी आहे? परिवर्तनशील आहे. त्यामुळे कालचक्रात रगडला गेला आहे जीव. जाते फिरते ते स्थिर खिळ्याला धरूनच फिरते. कोणतेही यंत्र ध्रुवाला पकडूनच फिरते, परंतु हा जीव मात्र ध्रुवाला पकडत नाही. जे काय दिसतंय क्षणिक अवस्था आहे त्याच्यामध्येच रमतो. ही क्षणभराची अवस्था म्हणजेच मी असे समजतो. अवस्था पळणारी असते. पळणाऱ्या अवस्थेला पकडले तर भ्रमणच करावे लागते. म्हणून काय कळलं सांगा रे? पळणाऱ्या अवस्थेला कुठं पळायचं? आता हे पळायला लागले घरी, माहिती आहे का तुम्हाला? पळायचं नसतं हे सांगायला लागले त्यांनी. सुखासाठी घरी पळू नका हे सांगायला लागले. तर जो पळापळी करतो तो स्वभावाला जाणू शकत नाही. भ्रमणच करावे लागते त्याला. तो विश्वामध्ये स्थिर राहू शकत नाही.
वाच म्हणून विश्वाचे खरे स्वरूप वाच की तेवढं एक जाणले पॅराग्राफ तर कम्प्लीट कर. हे लक्षात येईल की मी सुद्धा अनादी अनंत स्वयंभू आहे. परिवर्तन नाही आहे का तुझ्याकडं? होणारे दुःख सांगलं की पॅरेग्राफ सहज होय. संपते. हे बघ माझ्याकडे एवढं आहे अजून पॅराग्राफ. तो विमानाचा आवाज नाही ते एवढं पूर्ण करू की म्हणजे हे खालचा टॉपिक वाचू. थांबा एक मिनिट थांबा. काय चाललं हे लक्षात आले की विश्वाचे खरे स्वरूप जाणले तर हे लक्षात येते की मी सुद्धा अनादी अनंत स्वयंभू झालं की आहे. तेवढंच पूर्ण कर. परिवर्तनाकडे पाहून होणारे दुःख सहज संपते. घड्याळाकडून पाहणारे दुःख सहज संपते. जर सारखं घड्याळाकडे बघितलं तर दुःख होतंय, नाहीतर आत पाहिलं तर सुख होतंय. 6 द्रव्यमय वाच. विश्व थांबा त्याचं लक्ष सगळं तिकडे चाललंय बाहेर. 6 द्रव्यमय 6 द्रव्यमय विश्वलोक अलोकात आहे. त्यात मी एक चेतन द्रव्य आहे. निश्चयने माझ्या असंख्यात प्रदेशातच माझे निवास काय कळलं पहिलं वाक्य मला बरोबर सांगा बघू. 6 द्रव्यमय विश्वलोक अलोकात आहे. अलोकात कुठं 6 द्रव्य? सगळं विश्व अलोकामध्ये 6 कुठं विश्व आहे? मग आपलं सांगायचं विचारायचं असतं का नाही? तुम्ही काय सांगा, बरोबर आहे का चुकीचं आहे? 6 द्रव्यमय विश्व लोक अलोकात आहे, बरोबर आहे का चुकीचं? आकाश द्रव्य लोकात. हां, म्हणजे एवढंच अपेक्षेने 6 द्रव्य नाही आहेत पण एक द्रव्य आहे. आकाश द्रव्य आहे ना, त्यामुळं 6 द्रव्य विश्वात आहेत, लोकात आहेत आणि बाहेर आलोक आहे तिथं एक आकाश द्रव्यच आहे. त्यात मी एक चेतन द्रव्य आहे. वाच. त्यामुळे थांब. निश्चयाने निश्चयाने वाचली. वाच रे परत. निश्चयने माझ्या असंख्यात प्रदेशातच माझे निवासस्थान आहे, परलोकात नाही. कुठे आहेत असंख्यात प्रदेश? म्हणजे लोकांमध्ये. आपले जे काय हे असंख्यात प्रदेश आहेत ना, जेवढं जे काही शरीरात तुम्ही गेलात ते तुमचे प्रदेश, ते तुमचं विश्व. त्याच्या बाहेर तुमचं विश्व नाही, परलोकात नाही. त्यामुळे परजीवादी द्रव्य, जागा, घर वगैरेमध्ये माझे निवासस्थान नाही किंवा गावात देशात माझी कीर्ती झाली म्हणून आनंद मानणे योग्य नाही. समजले काय? कारण समजले का? हां. कारण त्रैलोक्याच्या नकाशावर गाव देश तर एका बिंदूने दाखविले जातात. तेवढी जागा विश्वाच्या अपेक्षेने सागरमे घसघस. म्हणजे काय म्हणायचं आहे, तुम्ही आपलं टेंबा मिरवता ना, मी लय भारी, आमचं नाव लौकिक आहे लई गावामध्ये, मला सगळेजण ओळखतात, असं वगैरे जे काय मान करता, तर कुठे आहे विश्वामध्ये? इथं दाखवा बघू तुमचं नातेपुते, तुमचं वाकलूस. कुठं आहे? आमचं सोलापूर पण दिसत नाही तिथं. म्हणजे असं त्याच्यावर एका बिंदूने सुद्धा दाखवता येणार नाही. तेवढ्याशा जागेची आपण मान कशाय करतोय? तेवढ्या जागेत आपली कीर्ती आहे म्हणून. म्हणजे सागरने खसखस. राहू दे, मी वाचते भैया. तेवढ्या भागात आपली कीर्ती झाली म्हणून आनंद मानणे मूर्खताच होय. म्हणून अंतरंग चैतन्य विश्वात अनंत गुणांचे साम्राज्य आहे हे पाहावे, त्यातच रमावे, परम सुखी व्हावे. बाह्य विश्वातील खोट्या आकर्षणात रमणे सहज सुटते. अंतरंग शाश्वत खरे विश्व अनंत गुणपर्यायांनी सहित आहे. माझं विश्व कुठं आहे? माझ्यामध्येच आहे. ते किती कशाने बनलेलं आहे? जसं बाहेरचं द्रव्य हे 6 द्रव्यांनी बनलं आहे, तसं माझं विश्व अनंत गुणपर्यायांनी बनलेलं आहे. त्या समृद्धीच्या थाटात जगावे, याच परम भावनेने विराम घेत आहे. माझा तेवढा एक बॉक्स. सिद्धांत का? सिद्धांतच हा आहे की चिंतन तशी पर्याय. शुद्धात्मानुभूतीमुळे ज्ञानवृक्ष आनंदाने भरून जातो. हा अतींद्रिय आनंद सम्यक दर्शनापासून केवळ ज्ञानापर्यंत विकसित होतो. सर्व ऋतूमध्ये कोणत्याही क्षणी हे शुद्ध आनंदाचे रसदार फळ चाखून पदोपदी आनंदाने जगू शकतो. चिदानंद कल्पद्रुमस्वरूपोऽहम्. म्हणजे सांगायला लागलेत की अतिंद्रिय आनंदामध्ये जगा. विनाकारण दुःखी होऊन आपण पराचा विचार करतो आणि दुःखी होतो. म्हणून आनंदाने जगायचं तर स्वतःच्या आत्म्याचा विचार करा. पुस्तक संपते भैया, लगेच संपते पुस्तक. माझंच आहे, संपलंच आहे भैया.
वस्तुनिष्ठ विज्ञान नाही काय? समताभाव धारण समता करा. भाव धारण करा. तुम्हाला घोषणा द्यायच्या असतील ना त्यावेळेस हे पॅम्पलेट काढायचे आणि घोषणा द्यायच्या. स्वाध्याय हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. प्रत्येक जीवात अनंत शक्ती आहे. प्रत्येक जीवात अनंत सुख आहे. जीवो मंगलम. निजात्म्याचे परम वैभव ओळखा. ऐकताय मी काय म्हणाले ते? स्वतःच्या चिदानंदाला ओळखा. निजात्म्याचा अतिंद्रिय आनंद भोगा. सम्यक वस्तू विज्ञान समजून घ्या. खरा आनंद भोगणे हेच कर्तव्य आहे. आत्मध्यान कशासाठी? खऱ्या आनंद कलेसाठी. विशेषार्थ ओम भो प्रभो संसार में सभी जीव यह भावना करते हैं कि मैं परम सुखी हो जाऊं, मैं परिपूर्ण आनंदी रहूं, कभी भी दुख न हो, निरंतर आनंदी ही रहे, संपूर्ण जीवन आनंदमय रहे, लेश मात्र भी दुख न रहे, अनुमात्र भी अल्प भी दुख न रहे, पूर्ण भोग प्राप्त होवे हो जावे. हो जावे. आनंद आहे हे ज्ञानदीपिका पुस्तक क्रमांक 6. म्हणजे सगळं जीवनात आनंद कुठं कसं भोगायचं हे सगळ्या ग्रंथांच्या आधारातून त्यांनी सांगायला लागले. वस्तुनिष्ठ विज्ञान ज्ञानदीपिकेमध्ये त्या ह्याचं आहे का ह्याचं विश्लेषण? म्हणजे ते दिलेला पॅरेग्राफ तिथला आहे. तिथं काय जे विस्तार आला होता ना, 138 पानावर तो पॅरेग्राफ आलेला आहे. वस्तुनिष्ठ विज्ञान म्हणजे परमनन्सी विथ चेंजेस. बदल परिवर्तन होत असताना ही वस्तू कायम राहते. वाच ना मग. No substance is ever destroyed, it changes with time. काय ऐकवलं नाही मला. कोणतीही वस्तू नष्ट होत नाही, प्रत्येक वस्तूंमध्ये केवळ अवस्था बदलते. म्हणजे वस्तू बदलत नाही, वस्तू नष्ट होत नाही तर केवळ अवस्था बदलते. म्हणून म्हटलं परमनन्सी विथ चेंजेस. पण त्या परमनंट असणाऱ्याकडे बघत नाही तर आपण चेंजेस होत आहेत त्याच्याकडे बघतो. म्हणून कधी आनंद होतो कधी दुःख होतो. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार? कोण? मी, तुम्ही नाही. थोर शास्त्रज्ञ आइन्स्टाईन मृत्यूसमयी शेवटचे श्वास मोजताना पश्चाताप करतो की मी जडाचे भौतिकतेचे खूप शोध लावले पण मी कोण आहे, कोठून आलो, माझे स्वरूप काय हे मात्र मी ओळखले नाही. हीच माझी फार मोठी चूक झाली आहे. जर मी पुन्हा मानव होईन तर प्रथम स्वतःचे आत्मवैभव, स्वतःची इस्टेट काय आहे याविषयी संशोधन करीन. म्हणून सकाळी आम्ही हेच घेतलं की सगळ्या लोकांना आज पुद्गलाचंच शोध लावायची ओढ लागली आहे. जीवाचा शोध घेण्याचं कोणाला इच्छाच नाही आहे. तेव्हा शेवटच्या क्षणी आपल्या जीवनात पश्चाताप होऊ नये असे वाटत असेल तर काय करायचं? मरायच्या वेळीस आत्मा आहे असं जाणायचं. मरायच्या वेळेस नाही, आत्ता. मी एक ज्ञानमय चैतन्य द्रव्य आहे. माझा शरीरादी परवस्तूंशी बिलकुल संबंध नाही. मी अनंत गुणांनी समृद्ध आहे. मी एक आहे, शाश्वत आहे. हे विज्ञाननिष्ठ आत्मज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. वितराग विज्ञान प्राप्तीशिवाय दुःख सागरामधून तरणोपाय नाहीच. याची मनोमन खात्री पटली असतानाच मित्रमंडळी पुढील विषयाकडे वळतात. म्हणून सांगितलं की आपला आनंद कुठं आहे? आपल्यामध्येच आहे. त्याला जाणा. हो, जाणा. खऱ्या आनंद स्वरूपाला जाणा. खरा आनंद माझ्यामध्येच आहे, परद्रव्यात नाही. माझे विश्व माझ्यामध्येच आहे, परामध्ये नाहीच. स्वतःचे अस्तित्व स्वतःमध्ये पहा. मी कोणाचा करता नाही, करविता नाही, अनुमोदक नाही. माझ्या जीवाचा पर कोणी करता नाही, करविता नाही, अनुमोदक नाही. मी तर बस ज्ञाताच आहे. आहे, आहे, आहेच. ओम विसर्जन.
नमो हरिहंताण नमो सिद्धा